नमस्कार। हरतालिका हे व्रत कुमारिका सवाष्णीच्या बरोबर विधवा स्त्रियाही करतात। हे या व्रताचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल। कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात। सवाष्ण स्त्रिया मिळालेला जोडीदार जन्मोजन्मी मिळावा व त्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत करतात। तर विधवा स्त्रिया शिवशंकराची आराधना म्हणून हरतालिकेचे व्रत करतात। यंदा 6 सप्टेंबर रोजी हरतालिका आहे आणि 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी अर्थात आपल्या बाप्पाचे आगमन। त्यानिमित्त जाणून घ्या सविस्तर माहिती। आज आपण जाणून घेणार आहोत या लेखामध्ये सविस्तर अशी माहिती हरतालिकेच्या पूजेची। हे व्रत हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आवरून धुतलेले वस्त्र परिधान करून मगच करावे। हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करत आहोत असा संकल्प करून मग पूजा करावी। पूजेचे स्थान स्वच्छ आणि सुशोभित करावे। शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा। स्वतः व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला प्रारंभ करावा। त्या चौरंगावर कलश ठेवून पूर्ण पात्रात अथवा चौरंगावर कोरे रंगीत वस्त्र घालून त्यावर तांदूळ पसरवून पार्वती मातेची वाळूची अथवा शाडूची मूर्ती शिवलिंगासह स्थापन करावी। संकल्प गणेश पूजन शिवपार्वती मातेचे ध्यान करून त्यांची षोडशोपचारी पूजा करावी। उपलब्ध फळे फुले अर्पण करून शिवाये शिवरूपाये मंगलाये महेश्वरी शिवे सर्वार्थदे नित्यं शिवरूपे नमोस्तुते। नमस्ते सर्वरूपिणे जगद्धात्रे नमो नमः। संसारभयसन्न्यस्तां पाहि मां सिंहवाहिनी या मंत्रासह त्यांची प्रार्थना करावी। यावेळी शिवपार्वती मानून एका दाम्पत्याची देखील पूजा करावी। आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न वस्त्र दक्षिणा द्यावी। स्त्रियांना हळदी कुंकू आणि वायनदान द्यावे। या दिवशी अग्नीशी संपर्क झालेला कुठलाही पदार्थ व्रतकर्त्या स्त्रीने खाऊ नये असा विशेष नियम आहे। त्यानुसार केवळ फलाहार घ्यावा। रात्री जागरण करावे। देवीची धूपारती करावी। कथा ऐकावी। दुसऱ्या दिवशी देवीची पंचोपचारी पूजा करून तिला खिचडीचा नैवेद्य दाखवावा। अक्षदा वाहून विसर्जन करावे। या पूजाविधीत थोडाफार फरक काही ठिकाणी आढळतो। काही ठिकाणी पार्वतीबरोबर तिच्या सखीचीही पूजा केली जाते। हिमालय कन्या पार्वतीने तिला आवडलेल्या शिवशंकराशीच आपला विवाह व्हावा म्हणून अतिशय निग्रहाने हे व्रत केले। या व्रताच्या प्रभावाने तिचा हा प्रीतिविवाह निर्विघ्नपणे पार पडला। हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी। सखीने पार्वतीला हे व्रत सांगितले म्हणून सखी पार्वतीसह हरतालिकेची पूजा इच्छित वर प्राप्तीसाठी केली जाते। जसा पार्वतीला मनासारखा पती शंकर मिळाला तसा सर्वांना मनासारखा पती मिळो अशी ती कथा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। परत भेटू तोपर्यंत धन्यवाद।